मित्रांनो 118 डिग्री फॅरनहाइट म्हणजे जवळपास 50 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आता आपलं गाडीतलं आहे। मंडळी, हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करताना मार्च महिना आहे आणि पुण्यातलं टेम्परेचर ऑलरेडी 40च्या आसपास गेलेलं आहे आणि अतिशय कडक उन्हाळा आपली आता वाट बघतोय आणि अशा सिच्युएशनमध्ये ये व्हिडिओ ये टॉपिक तो बनता आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक मेथड शिकवणार आहे की ज्याने तुम्हाला 4 ते 5 मिनिटांमध्ये इमिजिएटली तुमची गाडी गार होईल, तुमच्या एसीवरचं लोड कमी येईल आणि तुमचा ॲव्हरेजही सुधारेल। आणि एवढंच नाही मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी ह्याचा एक हेल्थ बेनिफिट सुद्धा सांगितलेला आहे की जो ह्या मेथडने तुम्हाला मिळतो। तुम्हाला जर असं वाटत असेल की मी फक्त तुम्हाला काचा उघडायला सांगणार आहे तर तुम्ही अतिशय चुकीचे आहात। व्हिडिओ संपूर्णपणे बघा, ही मेथड लक्षात येईल। आणि मी थर्मामीटर लावून हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की आधीचं गाडीचं टेम्परेचर किती होतं आणि माझ्या मेथड नंतर आपण जेव्हा गाडी गार करतो तेव्हा किती थोड्या वेळात किती मोठा फरक पडतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। तर मंडळी, दुपारी 1:30ची अतिशय प्रखर उन्हाची वेळ आहे। साधारण तासभर आपली गाडी आपण या उन्हामध्ये पार्क केलेली आहे। मी आता तुम्हाला गाडीच्या आतलं टेम्परेचर दाखवतो। मित्रांनो 118 डिग्री फॅरनहाइट म्हणजे जवळपास 50 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आता आपलं गाडीतलं आहे। आणि जी ट्रिक मी आता तुम्हाला सांगणार आहे त्याने आपण बघू की किती वेळात आपलं टेम्परेचर कमी येतं आहे, गार होते। आत्ता साधारण टाईम आपण बघू गाडीच्या डॅशबोर्डमध्ये 1:27 म्हणजे 1:30 वाजलेले आहेत। मंडळी, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आता मी गाडी सुरू केलेली आहे। गाडी सुरू केल्यानंतर आपल्या चारही ज्या काचा आहेत त्या आपल्याला निम्म्या निम्म्या खालती करायच्यात। तुम्ही जर बघितलं तर पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही काचा ज्या आहेत त्या निम्म्या निम्म्या मी खालती केलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढची स्टेप आपल्याला अशी करायची आहे मित्रांनो की आपला ब्लोअर स्पीड जो आहे एसीचा तो फुल स्पीडला घ्यायचा आहे, एसी ऑन करायचा आहे आणि आपलं जे व्हेंट्स आहेत ती आपल्याला पायातली व्हेंट्स पहिली चालू करायची। तुम्ही बघितलं तर आत्ता पायातल्या व्हेंट्समधनं गार हवा येते। काचा आपण उघड्याच ठेवलेल्या आहेत, चालू करायची आपल्याला, गाडी चालवायला लागायची आहे। काचा आपल्याला उघड्याच ठेवायच्यात। हे आपल्याला साधारण पुढचे 3 ते 4 मिनिट आपल्याला अशी गाडी चालवायची आहे। म्हणजे पायातले व्हेंट्स चालू करून मॅक्सिमम फॅन स्पीड ठेवून एसीचं बटन आपल्याला चालू ठेवायचं आहे। काचा आपल्या अर्ध्या चारही काचा आपल्याला उघड्या ठेवायच्यात। मंडळी, 3 मिनटं झालेली आहेत। आता पुढची स्टेप आपल्याला करायची आहे, ती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। आपल्या आता काचा आपल्याला वरती घ्यायच्यात, गाडीच्या सगळ्या काचा वरती घ्यायच्यात। मी गाडी थांबवलेली आहे सेफ्टी रिझन्ससाठी। आणि मग आपल्याला आपलं ब्लोअर पोझिशन जी आहे ती नॉर्मल आपल्या सेंटर व्हेंट्सला घ्यायची आहे। अजूनही आपल्याला 4 वरती म्हणजे मॅक्सिमम ब्लोअर स्पीड आपल्याला ठेवायचा आहे, एसी चालू करायचा आहे। आणि आता काचा सगळ्या बंद करून आपल्याला गाडी चालवायची आहे। आता तुम्ही बघितलं, आपण डॅशबोर्डच्या घड्याळात बघू 1:31 झालेत। आपण साधारण 1:28ला वगैरे गाडी सुरू केली असेल, 28 किंवा 1:29ला। त्याच्या अगोदरचं टेम्परेचर मी तुम्हाला दाखवलेलं होतं। आता मी म्हणल्याप्रमाणे आता 5 मिनटं जवळपास झालेली आहेत आणि 5 मिनटात आपली गाडी आता किती गार झालेली आहे हे आता आपण बघू, हे मी तुम्हाला दाखवतो। आता मित्रांनो, तुम्ही रीडिंग बघा, 94.8 डिग्री फॅरनहाइट असं रीडिंग आलेलं आहे। 94.8 डिग्री फॅरनहाइट म्हणजेच मित्रांनो साधारण 34 डिग्री सेल्सिअस। म्हणजे आपण जेव्हा गाडी चालू केली, जेव्हा आपली गाडी पार्क होती तेव्हा साधारण 50चं जे टेम्परेचर होतं ते आपण अवघ्या 4 ते 5 मिनिटात ज्या मेथडने मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्या मेथडने आम्ही तुम्हाला आत्ता ॲक्च्युली करूनच ते दाखवलं। तर मित्रांनो, तुम्हाला मी थर्मामीटर लावून हे प्रूव्ह करून दाखवलं की ह्या मेथडनी गाडी लवकरात लवकर गार होते। हे असं का होतं हे थोडंसं आपण समजून घेऊ। म्हणजे ह्या मेथडमध्ये असं काय आपण करतो की इतक्या पटकन गाडी गार होते। एकतर आपल्याला शाळेमध्ये 8वीमध्ये शास्त्राच्या किंवा सायन्सच्या पिरियडमध्ये आपण सगळेजण हे शिकलेलो आहे की गरम हवा जी असते ती नेहमी वरती जाते, गार हवा जी असते ती नेहमी खालती बसते। तर ह्याच प्रिन्सिपलचा वापरून आपण आपली गाडी आत्ता थंड केली। बेसिकली आपल्याला असं होतं की जेव्हा आपण काचा उघडतो तेव्हा आतली जी गरम हवा असते ती बाहेर जाण्यासाठी व्याकुळ असते आणि काचा खालती केल्यामुळे ती पटकन गाडीच्या बाहेर निघू शकते। आणि आपण जेव्हा पायातले व्हेंट्स चालू करतो तेव्हा खालतून थंड हवेचे एक प्रेशर बिल्डअप व्हायला लागतं
जे प्रेशर उरलेली जी गरम हवा गाडीमध्ये शिल्लक आहे त्या प्रेशरमुळे ती गरम हवा सुद्धा गाडीच्या लवकरात लवकर बाहेर जाते. आणि जेव्हा मग आपण नॉर्मल वेंट्सला घेतो तेव्हा मग कुठलीही गरम हवा गाडीत शिल्लक नसते. कारण आपल्या एसीला सर्वात जास्त लोड आपण कधी देतो, जर आतली गरम हवा त्याला गार करायची असेल तर. मुळातच आत जर थंड हवा असेल तर आपल्या एसीवरचं लोडही कमी होतं आणि गाडी आपली लवकरात लवकर गार होऊ शकते मित्रांनो, ह्या प्रिन्सिपलचा वापर करून. आणि शेवटी मी तुम्हाला जे सांगितलेलं होतं की ह्याचा एक मी हेल्थ बेनिफिट सुद्धा सांगणार आहे की बऱ्याचशा गाड्यांचे किंवा सगळ्याच गाड्यांचे आजकाल जे डॅशबोर्ड्स असतात, स्टिअरिंग, बाकी या सगळे जे गोष्टी असतात त्या सगळ्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या असतात. त्याच्यामध्ये बरीचशी पॉलिव्हिनाइल क्लोराईड किंवा व्हिनाईल कंपाऊंड्स वापरलेले असतात. आणि जेव्हा गाडी तुम्ही उन्हामध्ये लावता तेव्हा ह्या व्हिनिल कंपाऊंडशी ही वितळतात. म्हणजे अशी आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत पण अतिशय सूक्ष्म स्वरूपाने ही वितळत असतात आणि ह्याच्यातनं काही फ्युम्स येत असतात. आणि गाडीच्या काचा बंद असल्यामुळे ह्या फ्युम्स गाडीत साठून राहतात. ह्याच्यामध्ये अजून एक छोटीशी टिप मी तुम्हाला देईन की अशा अगदी कडक उन्हात जेव्हा तुम्ही गाडी पार्क करताय तेव्हा अगदी एवढ्या एवढ्या काचा चारी आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत, अगदी थोडक्या. जर सेफ एन्व्हायरमेंटमध्ये असेल तर. जर तुम्हाला वाटलं की इथे सुरक्षित नाहीये काचा अजिबातच उघड्या ठेवू नका, अजिबात उघड्या ठेवू नका. पण शक्य असेल तर एवढी एवढी गॅप काचांमध्ये ठेवा. ॲटलिस्ट या फ्युम्स ज्या गाडीत साठून राहतात त्या तरी साठणार नाहीत. आणि ह्या फ्युम्स ज्या आहेत ह्या आपल्याला खूप घातक असतात. अनेक त्याच्यावरती स्टडीज झालेले आहेत जगामध्ये की हे जे सांगतात की ह्या फ्युम्स जर आपण वारंवार त्याचं जे इनहेल केल्या तर ह्यांनी कॅन्सरसारख्या अतिशय गंभीर आजार होण्याची एक शक्यता असते. तर हा हेल्थ बेनिफिट सुद्धा आपल्याला ह्याच्यातनं मिळतो. कारण जेव्हा तुम्ही गरम गाडीच्या काचा उघड्या करता तेव्हा त्या फ्युम्स ताबडतोबच गाडीच्या बाहेर जातात, तुमच्या श्वसन नलिकेमध्ये त्या जात नाहीत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलेला असेल तर लाईक करा. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींबरोबर व्हॉट्सॲपवरती किंवा कुठेही इतरत्र ठिकाणी तुम्ही तो शेअर करा. आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.